पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन बघणार आहोत। तुमच्या साडीला तुमच्या ब्लाउजला नवीन लुक दिला असा डिझाइन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाउज डिझाइनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला व्हिडिओला सुरुवात करू। तर ब्लाउजचा बॅक पार्ट आपण इथं कट करून घेतलेला आहे। डिझाइन बनवण्यासाठी सुंदर असा आपण इथं डिझाइन बनवणार आहोत, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा। बघू शकता हा आपला ब्लाउज पीस आहे। अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया। ब्लाउजची उंची आपण इथं 14 घेतलेली आहे, रुंदी टोटल आपण 10 घेतलेली आहे, शोल्डर आपण इथं 6 घेतलेला आहे, गळ्याची रुंदी आपण इथं 2.5 म्हणजे 2.5 इंच घेणार आहोत, गळ्याची उंची आपण इथं 9.5 इंच घेणार आहोत। तर 9.5 इंचावर आपल्याला मार्किंग करून खालच्या साईडला आपल्याला डीप गळा पाहिजे म्हणून आता खालच्या साईडला 3 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे। बघू शकता अशा प्रकारे एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण इथं गळ्याचा आकार देऊन घेऊया। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं गळ्याचा आकार जो आहे दिलेला आहे। त्यानंतर अस्तरवरती गळा जो आहे आपण इथं कट करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित। तर अशा प्रकारे गळा जो आपण इथं कट करून घेतलेला आहे, त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस घ्यायचा आहे। ब्लाउज पीस वरती अगदी व्यवस्थित अस्तर जे आपल्याला सेट करून घ्यायचं आहे वरच्या साईडला ठेवून। त्यानंतर साईडला पिन वगैरे लावून घेऊया। टीप वगैरे टाकताना अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला अगोदर टीप मारून घेऊया। तर खालच्या साईडला आपण इथं टीप जे मारून घेतलेला आहे, त्यानंतर आपण इथं गळ्याला पण टीप मारून घेऊया। अगदी फिनिशिंगनं आपल्याला इथं टीप मारून घ्यायचं आहे। आपला गळ्याचा शेप जे आहे बिघडला नाही पाहिजे, अगदी व्यवस्थित आपण इथं फिनिशिंगनं गळ्याला पूर्ण टीप मारून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण गळ्याला आपण टीप मारून घेतलेला आहे। त्यानंतर ब्लाउजचा जो कपडा आहे आतला गळ्याचा इथं कट करून घेऊया। तर गळा जो आहे आपण इथं कट करून घेतलेला आहे। त्यानंतर साईडला आपल्याची इथं छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला इथं पिन वगैरे काढून अस्तर आणि ब्लाउज पीस जे आहे आपल्याला ओपन करून घ्यायचं म्हणजे पलटून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे अगदी व्यवस्थित आपण इथं पलटून घेतलेलं आहे। त्यानंतर अगोदर आपण इथं खालच्या साईडला दाब टीप मारून घ्यायचा आहे कमरपट्टीला। तर अशा प्रकारे खालच्या साईडला आपण इथं फिनिशिंगनं दाब टीप मारून घेतलेलं आहे। त्यानंतर गळ्याला पण आपल्याला अगदी व्यवस्थित इथं दाब टीप मारून घ्यायचा आहे। दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा वरती नाही दिसला पाहिजे, अगदी फिनिशिंगनं आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचा आहे पूर्ण गळ्याला। तर अशा प्रकारे गळ्याला आपण इथं दाब टीप मारून घेतलेला आहे। त्यानंतर अस्तर आणि ब्लाउजच्या साईडला आपल्याला इथं टीप मारून घ्यायचं आहे। जेव्हा ब्लाउज वगैरे शिवायला घेतो तेव्हा कपडा इकडे तिकडे होणार नाही, गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला टीप मारून घ्यायचं आहे। तर साईडला आपण इथं टीप मारून घेतलेला आहे। त्यानंतर जो साईडचा एक्स्ट्रा कपडा आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला टक्स मारून घ्यायचं आहे। खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे आपल्याला इथं मार्किंग करून दोन्हीकडे टक्स मारून घ्यायचं आहे। बघू शकता दुसरीकडे पण आपण टक्स मारून घेऊया अशाच प्रकारे। तर बघू शकता फिनिशिंगनं आपण इथं गळा जे आहे तयार केलेला आहे, ह्याच्यावरती सुंदर असा आता आपण ह्याच्यावरती डिझाइन बनवायला घेऊया। डिझाइन बनवण्यासाठी 3 इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे। उलट्या साईडनं फोल्ड करून आपल्याला ह्याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे, डबल फोल्ड करून। बघू शकता अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये 3 इंचाची पट्टी घेऊन आपल्याला इथं फोल्ड करून टिप मारून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे पट्टीला आपण इथं टिप मारून घेतलेल्या आहे। पट्टीला आता आपण इथं पलटून घेऊया। पट्टी जे आहे अगदी व्यवस्थित आपण इथं पलटून घेतलेलं आहे। त्यानंतर 4-4 इंचाची मार्किंग करून आपल्याला इथं छोटे छोटे पट्ट्या जे आहे कट करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये 4-4 इंचाच्या आपण इथं पट्ट्या जे आहे कट करून घेतलेल्या आहे अशा प्रकारे डिझाइन बनवण्यासाठी।
त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. वरच्या साईडला आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे. अगोदर बघू शकता गळ्याच्या अगदी जवळ आपल्याला लेस लावून घ्यायचा आहे फिनिशिंगनं. तर एका साईडला आपण इथं लेस लावून घेतलेला आहे बघू शकता. त्यानंतर अशाच प्रकारे दुसऱ्या साईडला पण आपण इथं लेस जे आहे लावून घ्यायचं आहे गळ्याला. तर दोन्ही साईडला आपण इथं लेस जे आहे लावून घेतलेला आहे. त्यानंतर चॉकनं आपल्याला वरच्या साईडचा जो कोपरा आहे आपण इथं अशा प्रकारे रेष मारून घेऊया. त्यानंतर आपण जे पट्ट्या बनवलेल्या अशा प्रकारे ठेवून आपल्याला इथे एक एक करून टिप मारून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. एकाच्या खाली एक ठेवून आपण इथं टिप मारून घेणार आहोत पूर्ण पट्ट्या ज्या आहे. अगदी फिनिशिंगनं आपल्याला हे पट्टे एकाच्या खाली एक लावून घ्यायचं आहे अगदी जवळ बघू शकता अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये. त्यानंतर आपल्याला इथं सेंटरमध्ये थोडं गॅप सोडायचं आहे म्हणजे आपल्याला तिथं फ्लावर लावून घेण्यासाठी आपण सेंटरमध्ये थोडं गॅप सोडलेलं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण पट्ट्या जे आपण इथं गळ्याला जे आहे लावून घेतलेलं आहे अशा प्रकारे. त्यानंतर पट्टीच्या सेंटरमध्ये आपल्याला परत एकदा टिप मारून घ्यायचं आहे बघू शकता. पट्टीच्या सेंटरमध्ये आपण इथं टिप मारून घेणार आहोत 2.5 इंचावर. तर अशा प्रकारे पट्टीच्या सेंटरमध्ये आपण इथं पूर्ण पट्ट्यावरती टिप मारून घेतलेला आहे. त्यानंतर बाहेरच्या साईडची जी पट्टी आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करून ह्याच्यावरती परत एकदा टिप मारून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये. साईडची जी पट्टी आपल्याला इथं डबल फोल्ड करून इथं टिप मारून घ्यायचं आहे. एक एक पट्ट्या आपण इथं फोल्ड करून टिप मारून घेतलेला आहे बघू शकता अशा प्रकारे फिनिशिंगनं. जो साईडचा एक्स्ट्रा कपडा आपण इथं कट करून घेऊया पट्ट्याच्या. त्यानंतर आपल्याला इथं पट्टीवरती लेस लावून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. बऱ्याच बायकांना ब्लाऊज शिवून घ्यायचा असतो तर डिझाईन कसा बनवायचा सुचत नाही. तर हा व्हिडिओ बघून हा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. खूप सोप्या पद्धतीने सांगत आहे मी. तर बघू शकता पूर्ण गळ्याला आपण इथं लेस जे आहे लावून घेतलेला आहे वरच्या साईडला आणि खालच्या साईडला पण. त्यानंतर आपण इथं ब्लाऊजला अजून थोडा नवीन लुक देण्यासाठी खालच्या साईडला फ्लावर बनवणार आहे. तर चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे 3 इंचाचा. अशा प्रकारे आपल्याला सुई घ्यायचा आहे. एका कोपऱ्याला आपल्याला इथं कपडा गुंडाळून अशा प्रकारे आपण इथं फ्लावर तयार करून घेणार आहोत. एक्स्ट्रा जो कपडा आहे आपण इथं अशा प्रकारे गुंडाळून त्याला दोरीने गाठ मारून घेणार आहोत बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारे दोरीने आपण इथं गाठ मारून घेतलेला आहे. साईडचा एक्स्ट्रा जो कपडा आहे आपण इथं कट करून घेऊया बघू शकता. अशा प्रकारे कळी जे आपण तयार केलेले आहे. त्यानंतर तुम्हाला दुसरे एक दाखवते. कोपऱ्याला आपण इथं सुई ठेवून कपडा जे आहे गुंडाळून ह्याच्यामध्ये अशा प्रकारे फ्लावर तयार करणार आहोत. फ्लावरचा हा स्टेप अगदी सावकाशपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल कसं फ्लावर बनवलेलं आहे. 2-3 वेळा गाठ घालूया. त्यानंतर आपल्याला इथं सुई दोरा घ्यायचा आहे. सुई दोऱ्यामध्ये आपल्याला एक एक कळ्या जे आहे इथं घालून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे व्हिडिओमध्ये तुम्ही. एक एक कळ्या जे आहे आपण इथं अगदी व्यवस्थित घालून गाठ मारून घेऊया फ्लावरला. 2-3 वेळा आपल्याला इथं गाठ मारून घ्यायचं आहे बघू शकता. सुंदर असा फ्लावर आपण इथं तयार केलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं फ्लावरच्या खालच्या साईडला लावण्यासाठी आपण इथं लटकन बनवणार आहोत. लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपल्याला 2 वेळा फोल्ड करून सेंटरमध्ये नॉट ठेवून परत एकदा फोल्ड करून आपल्याला ह्याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे बघू शकता. अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये फोल्ड करून ह्याच्यावरती टिप मारून घेऊया. तर सिंपल असं आपण इथं खालच्या साईडला लटकन जे आहे तयार केलेलं आहे बघू शकता. अशा प्रकारे आपण इथं ओपन करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं सुई दोरा घ्यायचा आहे. ब्लाऊजला जे आपण इथं पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत त्याच्यावरती आपल्याला इथं सुंदरसं फ्लावर बनवून घ्यायचं आहे बघू शकता. अशा प्रकारे सुई दोऱ्याने आपण इथं वाहून सुंदर असं फ्लावर तयार करणार आहोत. तर अशा प्रकारे एक फ्लावर आपण इथं बनवून घेतलेला आहे बघू शकता. तुम्हाला दुसरा पण दाखवते. फक्त वरची पट्टी घेऊन आपल्याला इथं सुई दोऱ्यामध्ये वळून अशा प्रकारे इथं फ्लावर तयार करायचा आहे. खालची पट्टी आपल्याला घ्यायची नाही. फक्त वरची पट्टी घेऊन आपण अशा प्रकारे फ्लावर बनवून घेणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ब्लाऊज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला नवनवीन बघायला भेटतील बघू शकता. अशा प्रकारे फ्लावर आपण तयार केलेला आहे पूर्ण गळ्याला. अशाच प्रकारे आपण इथं फ्लावर बनवून घेऊया.
त्यानंतर फ्लावरच्या वरच्या साईडला आपल्याला इथे एक मणी लावून घ्यायचे आहेत, बघू शकता गोल्डन कलरचे। फ्लावरच्या वरच्या साईडला आपण इथे एक मणी जे आहे चिटकून घेऊया। तर अशा प्रकारे मणी जे आहे आपण इथे लावून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला ब्लाऊजच्या गळ्याला इथे लटकन बनवायचं आहे। लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे। अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। दोन्ही लटकन जे आहे आपण इथं ओपन करून घेऊया, बघू शकता सिंपल असं आपण इथं लटकन जे आहे बनवून घेतलेलं आहे दोन्ही। त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊजच्या गळ्याला लावून घ्यायचं आहे। तर दोन्ही साईडला लटकन जे आहे आपण इथं लावून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। त्यानंतर खालच्या साईडला आपण इथं फ्लावर पण लावून घेऊया। अगोदर आपण इथं लटकन लावून घ्यायचं आहे, जे दोरी आपण सुरुवातीला बनवलेले। अशा प्रकारे डबल फोल्ड करून ह्याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे। त्यानंतर वरच्या साईडला जी आपण दोरी सोडलेली आहे, अशा प्रकारे आपण इथं फ्लावरचा आकार देऊन ह्याला टिप मारून घेणार आहोत, बघू शकता दोरी आपण इथं लावून घेतलेली आहे। त्यानंतर आपण इथं फ्लावर पण लावून घेऊया। तर दोरीच्या वरती आपण इथं फ्लावर ठेवून टिप मारून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित। त्यानंतर आपण इथं फ्लावरला अजून थोडं नवीन लुक देण्यासाठी फ्लावरवरती एक बटन लावून घेऊया, म्हणजे आपला गळा जो आहे अजून उठून दिसेल। बघू शकता अशा प्रकारे कमी वेळेत आणि खूप सुंदर असा आपला इथं डिझाईन जे आहे तयार झालेला आहे। हा डिझाईन आता सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये चाललेला आहे, तुम्ही पण असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा। बघू शकता किती सुंदर वाटत आहे। बऱ्याच बायकांना ब्लाऊज शिवून घ्यायचं असतं तर डिझाईन कसा बनवायचा त्यांना सुचत नाही, तर हा व्हिडिओ बघून हा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। किंवा तुम्ही टेलर असाल तर अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या, त्यांना नक्कीच आवडेल। बऱ्याच वेळेस आपल्याला इथं डिझाईन बनवायचं असतो तर कसा बनवायचा सुचत नाही, बऱ्याच वेळेस आपल्याला कन्फ्यूज होतं। तर हा व्हिडिओ बघून तुम्ही पण असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा। हा डिझाईन खूप आता ट्रेंडिंग मध्ये चाललेला आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। मला कमेंटमध्ये नक्की सांगा की डिझाईन कसं झालेलं आहे। माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। कसा वाटला आजचा ब्लाऊजचा डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अगदी सोप्या पद्धतीने हे ब्लाऊज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर करा। अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।